आरक्षण हे गरिबी निर्मूलनासाठी नाही तर प्रतिनिधित्व वंचित आणि शोषित घटकांना मिळावं यासाठी दिलं जातं. ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर सातत्याने जनतेला सांगतायत की धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे. महाविकास आघाडी आणि महायुती एक जातीय राजकारण करतात आणि त्यांना आरक्षण हे संपवायचं आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात म्हणजेच जोशाबा समता पत्रामध्ये आरक्षणाबाबत काय धोरण आहे ते पाहूया. सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीचं सरकार हे आरक्षणाला सुरक्षा देईल. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे अशी भूमिका वंचित पहिल्यापासूनच मांडतीये आणि म्हणून त्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल. एससी, एसटी, ओबीसी यांना पदोन्नती आरक्षण दिलं जाईल. एससी, एसटी यांच्या आरक्षणामध्ये क्रीमी लेअर आणि उपवर्गीकरणाचा निकाल हा रद्द करण्यात येईल. खासगी क्षेत्रातही एससी, एसटी, ओबीसी यांना आरक्षण देण्यात येईल आणि म्हणून आरक्षण जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीची साथ द्यायला लागेल. त्यांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी येत्या विधानसभेला निवडून द्यायला लागेल आणि म्हणून आपलं मतदान हे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना म्हणजेच गॅस सिलेंडरला.